ऑपरेशन टायगर मोहीम फत्ते करण्यात मुख्यमंत्र्यांचा मोठा वाटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्र्यांची शिष्टाई मोलाची असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। 6व्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांची महत्त्वाची भूमिका होती। संख्याबळ पूर्ण करण्यासाठी फडणवीसांची शिष्टाई कामाला आली आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीसांनी सूचक विधानही केलं होतं। ऑपरेशन यशस्वी पण रुग्ण सुदृढ, फडणवीसांनी अशा आशयाचं सूचक विधान केलं होतं। खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून 5 वेळा भाजप श्रेष्ठींची भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। खासदारांना शिवसेनेमध्ये की भाजपात घ्यायचं हे ठरलं नव्हतं असं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। बहुतांश खासदारांची कमळ हाती घेण्याची इच्छा होती अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीसांच्या बैठकांनंतर शिंदेंना दिल्लीमधून ग्रीन सिग्नल मिळाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कित्येक दिवस ऑपरेशन टायगरची चर्चा होती। जोपर्यंत अधिकृतपणे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं अशी अधिकृत घोषणा नव्हती होत तोपर्यंत भाजपचा एकही मंत्री सक्रिय नव्हता। मात्र आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याचं कळतंय। अगदी खरं आहे। सध्या ज्यावेळी ऑपरेशन टायगर होत होतं त्यावेळी आपण भाजपच्या प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक मंत्र्यांना विचारण्याचा प्रयत्न करत होतो। मात्र भाजपचा कोणीही मंत्री किंवा नेता जो आहे तो याबाबत बोलत नव्हता, मौन बाळगत होता। आणि त्याचं प्रमुख कारण हेच आहे की जेव्हा एखादं ऑपरेशन करायचं असतं त्यावेळी भाजप फारसं बोलत नाही, पिटिशन करून दाखवतं। आणि यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष जबाबदारी जी आहे ती पार पाडण्याचा आपल्याला कळत आहे। खरं तर ऑपरेशन टायगरची चर्चा कधी सुरू झाली होती? विधानसभा निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती। मात्र केंद्रीय नेतृत्व त्याबाबत तयार नव्हतं। त्याचं प्रमुख कारण हेच होतं की ऑपरेशन टायगर करायचं असेल तर या खासदारांना कुठे घ्यायचं, म्हणजे भाजपमध्ये घ्यायचं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत घ्यायचं, याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दिल्लीमध्ये 2 वेळा भेट झाली आणि या भेटी दरम्यान असं ठरलं की या खासदारांना खरं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पाठवावं। कारण शिवसेना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून निवडून आलेले आहेत आणि मतदारांमध्ये विनाकारण एक नाराजी नको की भाजपने ऑपरेशन टायगर केलंय, भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना भविष्यात त्याचा फटका नको। त्यामुळे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेकडे जाण्याचा निर्णय जो आहे तो खासदारांनी घेतला। आता काहीतरी खासदारांचं असं म्हणणं होतं की आम्हाला भाजपमध्ये यायचं। मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक महत्वाचं केंद्रबिंदू राहिलेले आहे आणि 5 खासदार तयार झाले होते, मात्र 6वा खासदार जो आहे तो या ऑपरेशन टायगर मध्ये यायला तयार नव्हता। त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 6व्या खासदाराचं मन वळवण्याची माहिती देखील आपल्याला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या 6व्या खासदारांना सांगितलेलं आहे की तुमच्या राजकीय कारकिर्दीची जबाबदारी जी आहे ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि भविष्यात तुम्हाला निवडून आणण्याची देखील जबाबदारी माझी असेल असं या 6व्या खासदारांना सांगितलं। आणि त्यानंतर हे ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे। अर्थात आता ऑपरेशन टायगर होऊन जवळपास 4 दिवस झालेले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण जर बघितलं असेल तर ऑपरेशन टायगर केलं त्याची चर्चा घेतली। मात्र आता यातील इन्साईट स्टोरी जी बाहेर येते त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख हात होता या ऑपरेशन टायगर मध्ये आणि त्यांनी ठाकरेला देखील धक्का दिलेला आहे। हो सुशांत, या खासदार फोडाफोडी मागे डिलिमिटेशन हा मुद्दा बराच चर्चेत होता, तेच कारण आहे की आणखी काही कारण कळालंय? अगदी खरं आहे, हेच कारण आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर डिलिमिटेशन आहे, त्यासोबत एक महत्वाची विधेयक जी आहे ती लोकसभेत मंजूर करून घ्यायची आहे आणि यासाठी पुरेसं संख्याबळ जे आहे ते एनडीए कडे नाहीये आणि याचमुळे कुठेतरी मधल्या काळात खासदार फोडाफोडीची चर्चा जी आहे ते जोरदार खासदार काही सोडलेले आहेत। त्यासोबत इतर खासदार देखील काही सोडण्याचा प्रयत्न केला तो भाजपकडून करण्यात येतोय। आता महाराष्ट्रात देखील ऑपरेशन टायगर हवं ही दिल्ली नेतृत्वाची इच्छा होती आणि ती इच्छा जी आहे दिल्ली नेतृत्वाची पूर्ण झाली। कारण आपण बघितलं असेल तर 2029च्या निवडणुका दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी ऑपरेशन टायगर करून आपल्या खासदारांची संख्या जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे, एनडीएचा आहे आणि याचमुळे ऑपरेशन टायगर झाल्याचं म्हटलं जातं। अर्थात आपण जर बघितलं असेल तर यामध्ये सगळी महत्वाची जबाबदारी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे होती। कारण याआधी देखील ज्यावेळी ऑपरेशन टायगर झालं होतं म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार शिवसेनेची साथ पुढे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला
त्यावेळी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच केंद्रस्थानी होते. त्यांनी त्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता देखील या ऑपरेशन टायगरमध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं आपल्याला खतरनाक चित्रांतरून कळतंय. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळं संपूर्ण ऑपरेशन टायगर होत होतं त्या दरम्यान त्यांनी एकही प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली नव्हती. अर्थात आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमाला प्रतिक्रिया देतात. मात्र या ऑपरेशन टायगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते किंवा त्यांचे इतर मंत्री देखील बोलत नव्हते. विशेषतः भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील बोलत नव्हते. त्यामागे हीच खेळ होती की ऑपरेशन टायगर होताना त्याची तुम्हाला तोडून लागू नये की यामध्ये संपूर्ण हात जो आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे आणि भाजपचा आहे आणि याची खबरदारी घेण्यात आली. आणि आता ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर जी इनसाईड स्टोरी समजते, जी आपल्याला बातमी कळते, त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संपूर्ण मोहीम जी आहे ती यशस्वी केली आहे. त्यांच्या शिष्टाईमुळे हे ऑपरेशन टायगर जे आहे ते यशस्वी होऊ शकते. अगदी सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मात्र या ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा वाटा होता असं सुद्धा आता समोर आलेलं आहे. सुशांत, धन्यवाद. Thank you.